अनेकदा कोर्टामध्ये केस सुरू असताना तुमच्या लक्षात येते की प्रॉपर्टीच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा एखाद्या पार्टीच्या नावामध्ये चूक झालेली असेल किंवा बदलले असेल. तसेच एखादा इंटिरिम ऑर्डर त्या केसच्या दरम्यान झालेला असेल, त्याचबरोबर डिक्री पास झालेली असेल, तर ती चूक तुम्हाला त्या स्टेजला दुरुस्त करता येते का? तसेच त्या केसमध्ये इंटिरिम ऑर्डर पास झालेला असेल आणि ती चूक तुम्हाला ती लक्षात आलेली असेल नंतर, तर तुम्ही ती चूक दुरुस्त करू शकता का? त्याचबरोबर एखाद्या दाव्यामध्ये प्रॉपर्टीचे डिस्क्रिप्शन किंवा नावामध्ये बदल झालेला असेल आणि ती चूक तुम्हाला जजमेंट नंतर डिक्री पास झाल्यानंतर जर लक्षात आले असेल, तर तुम्ही ती चूक दुरुस्त करून घेऊ शकता का? याशिवाय एक्झिक्युटिंग कोर्टामध्ये तुमची एक्झिक्युशन फाईल करण्यात आलेली असेल एखाद्या दाव्यासंबंधात, तेव्हा जर तुमच्या चूक लक्षात आलेली असेल, नावामध्ये बदल झालेला आहे किंवा प्रॉपर्टीच्या डिस्क्रिप्शनमध्ये चूक झालेली आहे, हे जर तुमच्या तिथेही लक्षात आले, तर तुम्ही दुरुस्ती करू शकता का? हे तुम्हाला माहिती होण्याकरिता मी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच खाली देतो आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. थँक यू सो मच. टेक केअर ऑफ युअरसेल्फ.